नमस्कार मंडळी, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की राकेशच्या सांगण्यावरून एक व्यक्ती हा अर्णववर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी घेत असतो आणि तो बोलतो हा हल्ला मीच केला होता. आणि तेव्हा सर्वांना खूप मोठा धक्का बसतो आणि वल्लर ही सर्वांच्या समोर बोलते, अर्णव जावई बापू तुझा जीव वाचवला, किमान त्यांना थँक्यू तरी बोल. आणि अर्णव देखील राकेशला म्हणतो, जिजू मला माफ करा, माझ्यामुळे तुमच्या हाताला एवढी मोठी जखम झाली. आणि तेव्हा राकेश हा सर्वांच्या समोर नाटक करू लागतो, अरे अर्णव तू हे काय बोलत आहेस, असे बोलून तो त्याला मिठी मारतो आणि त्याच्या कानामध्ये बोलतो, अर्णव तू मला मी सिंदूर जिलेबीचे पाय धरायला लावले होतेस ना, त्याचाच हा बदला आहे. आज मी तुला माफी मागायला लावली. आता आपल्या दोघांचा स्कोर हा इव्वल झालेला आहे. आणि तेव्हा आपण पाहतो अर्णव आणि ईश्वरी दोघांनाही अतिशय राग आलेला असतो. त्यानंतर आपण पाहतो राकेश स्वतःशीच बोलतो, आता माझं फक्त एकच ध्येय आहे, इंदूर जिलेबीला त्या अर्णव राजेश शिर्केपासून दूर ठेवायचे आणि जेवढं दूर ठेवेल तेवढं. आणि मी सिंदूर जिलेबी ही माझी होईल. पुढे येणाऱ्या भागामध्ये राजेश आपल्या उद्देशामध्ये यशस्वी होणार का हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. तू ही रे माझा मितवा या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.